पाहतोय की पुन्हा एकदा ते बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। त्यामुळे आता सरकारकडून वेगानं पावलं उचलली जात आहेत। या भेटी दरम्यान मराठा समाजाला न्याय मिळवून देणारे आणि जरांगे पाटलांना अपेक्षित असलेलं असं सकारात्मक उत्तर नक्कीच मिळेल असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय। तर या शिष्टमंडळात राधाकृष्ण विखे पाटील, प्रसाद लाड यासारखे नेते सरकारकडून आता मराठा समाजासंदर्भातले प्रश्न सोडवण्याबाबत भेट घेणार आहेत। काही वेळातच आता मनोज जरांगे देखील काही मुद्दे आपल्या समोर मांडणार आहेत। सरकारकडून आता मनोज जरांगे सोबत एक भेट घेतली जाणार आहे। त्यांनी 30 मे पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय आणि त्यामुळेच ही भेट होणार आहे। सरकारकडून आता वेगानं पावले उचलली जात आहेत आणि या भेटी दरम्यान मराठा समाजाला न्याय मिळवून देणारं आणि त्यांना अपेक्षित असलेलं असं उत्तर मिळेल असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय। 29 मेला ही महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे। विखे पाटील, प्रसाद लाड, मनोज जरांगे पाटील यांच्यात ही बैठक होणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये ही बैठक आयोजित केली गेली आहे। तर सरकारकडून आता काही मुद्दे मांडले जाणार आहेत, काही उत्तरं दिली जाणार आहेत। मराठा समाजाला न्याय मिळवून देणारं आणि जरांगे पाटलांना अपेक्षित असलेली उत्तरं या भेटी दरम्यान मिळतील असा विश्वास प्रसाद लाड यांनी व्यक्त केलाय। तर आता मागण्या मान्य नाही केल्या तर आंदोलनाचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता। तर काही दिवसापूर्वी प्रसाद लाड यांनी संपूर्ण मुद्दे जरांगे पाटलांचे तिथे जाऊन समजून घेतले होते। तर ते सरकार दरबारी नेल्याचंही त्यांनी सांगितलं। प्रमाणे आपण सरकारला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त वेळ दिलेला आहे। सरकारनं आपल्याला मुंबईमध्ये 1 महिन्याचा वेळ मागितला होता सगळ्या मागण्याच्या संदर्भात राहिलेल्या। आज म्हणजे उद्याच्या 29 तारखेला, उद्याच्या म्हणतोय मी, याच्या 10 महिने पूर्ण व्हायला लागलेत। 8 महिने नाही तर 10 महिने पूर्ण व्हायला लागले। 10 महिने वेळ दिला आपण, कारण आपण 29 ऑगस्टला मुंबईत गेलो होतो। त्याच धर्तीवरती आतापर्यंत जवळपास 10 महिने वेळ दिला। याच्यापेक्षा किती वेळ द्यायचा मला एक गोष्ट कळत नाहीये की जाणून बुजून गोरगरीब मराठ्यांच्याच लेकरांवरती का अन्याय केला जातो। म्हणून मी आता खूप कठोर भूमिकेवरती आलोय। मला ते नाविलाज आहे, त्या पद्धतीचा निर्णय घ्यावा लागतोय। मला कुणाला दोष द्यायची इच्छा नाही आणि द्यायचा पण नाही, कारण आपल्या लेकराला समाजाला जर मिळतच नसेल तर मग आपण आता कठोर भूमिका घेणं गरजेचं आहे। आपण जे घोषित केलं होतं, कारण मी डायरेक्ट विषयाकडेच येतोय। 4 घंटे बोला आणि 2 घंटे बोला, त्याच्यापेक्षा 5 मिनिटाच्यात मला प्रेस संपवायची।